लर्निंगची गरज काय किंवा डीप लर्निंग काय यूजमध्ये आपण आणलं किंवा डीप लर्निंगची गरज काय स्पेसिफिकली डेटा सायन्समध्ये. मशीन लर्निंग आहे, स्टॅट आहे, आपण प्रोबॅबिलिटी सगळ्या गोष्टी पण यूज करतो त्यामध्ये. ओके, NLP सगळ्या गोष्टी पण आहेत. बट डीप लर्निंगची गरज काय आहे. ओके, सो जे प्रॉब्लेम मशीन लर्निंगला सॉल्व्ह होत नाहीत, जे प्रॉब्लेम मोर कॉम्प्लेक्स आहेत, अशा प्रॉब्लेमचा डील करण्यासाठी आपण डीप लर्निंग वापरतो. ओके, सो पाहूत एक स्टेप. बट क्विक नोट की हे डीप लर्निंग संपेपर्यंत किंवा संपल्यानंतर काय काय गोष्टी तुम्हाला माहिती होतील. सो बाय द एंड ऑफ द सेशन यू शुड नो व्हॉट इज न्यूरॉन. ओके, देन हा ब्रेनमधला न्यूरॉन नाही, हा डीप लर्निंगमधला आहे. ओके, सांगेन सिमिलरिटी काय आहे ते पण सांगेन, ब्रेन न्यूरॉन आणि डीप लर्निंगचा न्यूरॉन. व्हॉट इज द न्यूरल नेटवर्क. ओके, हाऊ टू वर्क विथ द न्यूरल नेटवर्क्स, हाऊ टू जनरेट neural network, then hyperparameter tuning, then how to code a neural network, hyperparameter tuning of neural network, after that how to code a neural network, then TensorFlow. ओके, TensorFlow आणि केराज. TensorFlow आहे ना, हे गुगलने डेव्हलप केलं आहे, माहिती असू द्या. ओके, TensorFlow हब म्हणून पण आहे, ते तुम्हाला भरपूर TensorFlowचे ना डेटा किंवा टूल्स अँड टेक्नॉलॉजी किंवा भरपूर काही माहिती सापडेल जी की आपल्याशी रिलेटेड असेल. देन ॲप्लिकेशन ऑफ डीप लर्निंग, डीप लर्निंगचे ॲप्लिकेशन कोणकोणते आहेत. ठीक आहे, सो या सगळ्या गोष्टी बाय द एंड ऑफ द सेशन तुम्हाला माहिती असते. देन कमिंग टू द नेक्स्ट. ओके, हायपर पॅरामीटर ट्युनिंग म्हणजे काय. कटिंग द ब्रांचेस विच आर लेस इम्पॉर्टंट. काय सांगतोय तुम्हाला. अरे यार सॉरी, ते प्रूनिंगचं होतं. मग काय मी काय विचारतोय, काय सांगतोय. प्रियंका, व्हॉट डज मीन बाय हायपर पॅरामीटर ट्युनिंग. मेघा. शांत सगळे. सिंपल एक लाईनमध्ये सांगायचं असेल तर हायपर पॅरामीटर ट्युनिंग इज नथिंग बट युजर डिफाईन पॅरामीटर. ओके, सिंपल लाईनमध्ये. जास्त मोठी डेफिनेशन पाहिजे असेल 4-5 लाईनची तर ऑनलाईन जा, तिथून कलेक्ट करा, लक्षात ठेवा, स्टडी करा. बट सिंगल लाईनमध्ये पाहिजे असेल तर युजर डिफाईन पॅरामीटर्स. ओके, बट सिंगल लाईनमध्ये फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. बट इंटरव्ह्यूसाठी 1-2 लाईनची डेफिनेशन प्रिपेअर करा. सिंपल पाहिजे असेल तर सिंपलही सांगा, थोडी आणखी लेंदी बनवायची असेल तर गो फॉर ऑनलाईन. ओके, GPT और गुगल एनीवेअर यू कॅन गो अँड तिथून ना उचला हायपर पॅरामीटर ट्युनिंगची डेफिनेशन हे चिपकावा जशाच तशी. ओके, पण लक्षात घ्या, नोट करून ठेवा, हा पॉईंट पण महत्त्वाचा आहे. ओके, पहा पुढे. डीप लर्निंगचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे. ओके, बेसिकली to build an AI system which is capable enough to predict and take a decision on the behalf of human beings. ओके, सो मेन ऑब्जेक्टिव्ह डीप लर्निंगचा हा आहे की असं एक ना AI सिस्टम डेव्हलप करणं किंवा बिल्ड करणं जे की इनफ कॅपेबल असेल. ओके, जे प्रिडिक्ट करेल आणि डिसिजन पण घेऊ शकेल ऑन बिहाफ ऑफ ह्युमन बिंग्स. ओके, म्हणजे ह्युमन बिंगची गरज नसताना किंवा ह्युमन बिंगच्या पाठीमागं त्यांना डिसिजन घेऊ शकेल किंवा काय प्रिडिक्शन आहेत ते देऊ शकेल, असं एक AI सिस्टम बिल्ड करणं किंवा डेव्हलप करणं हे डीप लर्निंगचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. आणखी एक गोष्ट सांगतो. हार्ड कोडेड नावाचे कन्सेप्ट ऐकली असेल किंवा माहीत नसेल तर मी सांगतो. हार्ड कोडेड इज नथिंग बट इट विल परफॉर्म ओनली प्रिस्क्राइब्ड ड्युटीज. ओके, लाईक कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटरचं काय काम आहे. बेसिक कॅल्क्युलेशन्स. राईट. कॅल्क्युलेटरवर कधी फोन लावते ते का. नो. नाही. ओके, ठीक आहे. सो इट्स कॉल ॲज हार्ड कोडेड, म्हणजे त्याचं एकच काम असेल आणि तो तेवढाच काम करेल. व्हॉट अबाउट मोबाईल, वेदर इट्स हार्ड कोडेड ऑर नॉट. नॉट सर. बिकॉज इट्स मल्टीफंक्शनल किंवा भरपूर गोष्टी आहेत त्यामध्ये आणि भरपूर ड्युटीज तो परफॉर्म करू शकतो. बट हार्ड कोडेडमध्ये ना फक्त प्रिस्क्राइब ज्या काय ड्युटीज आहेत ना तेवढ्याच ते फक्त ना परफॉर्म करू शकेल. ओके, देन आणखी एक मशीन लर्निंग मशीन लर्निंग मॉडेल थ्रू द डिस्ट्रीब्युशन. ओके, जे काही तुमचं मशीन लर्निंग मॉडेल आहे डिस्ट्रीब्युशन थ्रू ना वर्क करत राहतं. मशीन लर्निंगमध्ये 2 प्रकारचे व्हॅरिएबल्स असतात, इंडिपेंडंट अँड डिपेंडंट. हे तुम्हाला सांगायची गरज नाही, ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. राईट. येस सर. ओके, हे इंडिपेंडंट डिपेंडंट x1 x2 x3 डिपेंडंटमध्ये टार्गेट कॉलम असेल, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. देन डिस्ट्रीब्युशन. ओके, डिस्ट्रीब्युशनमध्ये पहा कोणकोणत्या गोष्टी येतात. लाईक डिस्ट्रीब्युशन ऑफ डेटा वगैरे आपण असं म्हणतो ना, त्यामध्ये पहा स्टॅटिस्टिकल त्या व्हॅल्यू येतात, मीन, मेडियन, मोड, देन स्टँडर्ड डेव्हिएशन आणि व्हॅरियन्स, अशा गोष्टी पण यामध्ये येतात. सो जस्ट क्विक रिव्हिजन, एक्सप्लेन वन बाय वन.
लेट स्टार्ट. अथर्व, व्हॉट डज मीन बाय मीन? अथर्व, मी नाव घेतो त्याने Mean is सांगा. nothing. Mean is nothing but average फॉर्म्युला. specified numbers. Mean is nothing but average of specified numbers. फॉर्म्युला म्हणतो मी, डेफिनेशन. Formula. हां. Uh, हम्म. total क्या है summation of total numbers upon total n. काय एन? N is nothing but सर मी एक्झाम्पल देऊन सांगू शकतो. मी फॉर्म्युला काय विचारले ते सांगा. सम ऑफ टोटल नंबर अपॉन टोटल नंबर. काय सांगतो तू हे? पहिली जोगरीच्या पहिली दुसरीच्या लेकरांनी उत्तर देतो तू. कन्सेप्ट असं क्लिअर data आहे. science फॉर्म्युला बनवतात. काय व्हॅल्यू ठेवतात म्हणजे कसं सांगायचं. नेक्स्ट. हां. मोड. प्रियंका. मोड आहात ना? मोस्ट रिपीटेबल. हाँ आहे सर. हम्म. मोस्ट रिपीटेबल नंबर इन सेट ऑफ डेटा. नंबर्स का, बाकी दुसरं काय पण असू शकते. नंबर. आणि व्हॉट अबाउट काय जर पण. माझ्याकडे कॅटेगरिकल डेटा असेल आणि त्यामध्ये जर नंबरची ऐवजी जर काही कॅटेगरीज वगैरे असतील किंवा ABCD असं काय असेल तर त्या केसमध्ये मोड फक्त न्यूमेरिकलला अप्लाय होते का कॅटेगरिकल डेटाला पण अप्लाय होते? न्यूमेरिकल सर. असं कोण शिकवलं तुम्हाला? मोड कॅटेगरिकल डेटाला नसते. मीडियन मीन आय कॅन अंडरस्टँड की न्यूमेरिकल डेटाला. व्हॉट अबाउट मोड? पुष्कर. असते सर. येस सर. हां. मोड म्हणजे काय आणि वेदर इट्स पॉसिबल टू कॅटेगरिकल डेटाला मोड असेल का नाही? सर मोड मीन्स मोस्ट ऑकरिंग व्हॅल्यू, आयदर इट्स कॅटेगरील और न्यूमेरिकल. ओके फाईन. मेघा, स्टँडर्ड डेव्हिएशन. ओके. लास्ट, व्हॅरियन्स. Standard deviation is a sequence of variance. सिक्वेन्स ऑफ व्हॅरियन्स. Sorry, standard deviation is a square root of variance. And variance is nothing but Variance is nothing but that r square of standard deviation. असंच का? एक अंडर रूट आणि दुसरं आहे ते स्क्वेअर. टेक्निकल हे तर झालं. स्क्वेअर आहे, हे आहे. बरं, दुसरं आणि काय टेक्निकल माहिती आहे का? ठीक आहे, काही अडचण नाही. लेक्चर झाल्यानंतर या सगळ्या कन्सेप्ट बघा. वाटलं जरा लिहून ठेवा कुठे तर, आणि याच्या टचमध्ये राहा, कारण स्टार्टमधल्या सगळ्यात इम्पॉर्टंट आणि बेसिक कन्सेप्ट्स आहेत. इंटरव्ह्यू मे कॅन आस्क, नाही विचारलं तरी माहिती सुद्धा लाईफ टाईम कामाला येतील या कन्सेप्ट. ओके. मीनचा फॉर्म्युला सांगा सर. मीनचा फॉर्म्युला ना. ओके. सो ॲडिशन ऑफ टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किंवा समेशन म्हणा. ठीक आहे, ते पण चालते. मोड हा कॅटेगरिकल आणि न्यूमेरिकल डेटाला पण असतोय. मेल फिमेलचं एक्झाम्पल तर त्यावेळेस जेंडरचं. ओके. मीडियन तर माहिती आहे सेंट्रल व्हॅल्यू असते. ओके. बाकी स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हॅरियन्स जे सांगितले ते फॉर्म्युलेच्या टर्म्समध्ये सांगितलं तर जे आहे ते मी लिहून दिलेत ना, ती वाली फॉर्म्युले पहा. डीप लर्निंग. ML हा बेसिकली ना स्ट्रक्चर डेटासोबत डील करण्यासाठी वापरतात. स्ट्रक्चर डेटा मीन्स जिथं रो आणि कॉलम्स असतील. ओके. इट्स कॉल ॲज स्ट्रक्चर डेटा किंवा टॅबलर डेटा. कमिंग टू द डीप लर्निंग. ओके. डीप लर्निंग आपण अनस्ट्रक्चर डेटामध्ये यूज करतो, लाईक ऑडिओ, व्हिडिओ, इमेज, टेक्स्ट, एक्सेट्रा. ओके. आणि जिथं आपण मशीन लर्निंग यूज करू शकत नाही ना, जिथं प्रॉब्लेमची कॉम्प्लेक्सिटी वाढते, त्या ठिकाणी आपण डीप लर्निंगला हात घालतो. ओके. उदाहरण आता तुमच्या स्क्रीनसमोर आहे. जिथं अनस्ट्रक्चर डेटा असेल, लाईक टेक्स्ट, इमेज, ऑडिओ किंवा व्हिडिओ, अशा केसमध्ये आपण डीप लर्निंग यूज करतो. मशीन लर्निंग या केसमध्ये काम करत नाही, लक्षात घ्या. सो आपण डीप लर्निंगमध्ये जातो, म्हणून इथं मशीन लर्निंगला क्रॉस मारलेलं आहे. आपण मशीन लर्निंग इथे यूज करत नाही.
Okay, now use case of unstructured. So basically use case of unstructured like first image processing, second किंवा याचंच नाव आहे दुसरं इमेज प्रोसेसिंगला यू कॅन ऑल्सो से दॅट द इमेज क्लासिफिकेशन आहे. त्या मल्टिपल यूज केसेस आहेत इमेजबद्दल आहेत म्हणून सगळे एका लाईनला तुम्हाला दिसतील. ओके, इमेज प्रोसेसिंग लाईक कम्प्युटर व्हिजनसारखी आहे लायब्ररीज तर यूज कराल सांगेन पुढे मी. ओके, इमेज क्लासिफिकेशन इमेजचं सेगमेंटेशन वगैरे करायचं लाईक विच वन इज डॉग विच वन इज कॅट. ओके, विच त्यानंतर जर ब्रेन ट्यूमर वगैरे असेल तर ऑन द बेसिस ऑफ इमेज तुम्ही क्लासिफाय कराल की कोणत्या टाईपची ब्रेन ट्यूमर आहे. ओके, आयदर इज पिट्युटरी ऑर इट इज ग्लिओमा ब्रेन ट्यूमरचे टाईप आहे ते. ओके, आणि मॅलिगंट म्हणून पण आहे. टोटल 4 टाईपचे ब्रेन ट्यूमर असतात, पिट्युटरी, मॅलिगंट, त्यानंतर बनाईन आणि आणखी कोणतरी आहे बेनाईन बनाईन समथिंग लाईक दॅट. ओके, सो टोटल 4 आहे. मला एक्झॅक्टली आता आठवत नाही पण 3 ते 4 आहे टोटल, बट 4 ॲज आय नो. देन इमेज रिकॉग्निशन. ओके, सो इमेज आयडेंटिफाय करणं हे पण याच्या अंडरच येते. ओके, क्लासिफिकेशन, प्री प्रोसेसिंग आणि रिकॉग्निशन हे सगळं इमेजवरती डीप लर्निंगमध्ये केलं जाते. देन ऑडिओ प्रोसेसिंग. ऑडिओ प्रोसेसिंग नंतर आहे व्हिडिओ ॲनालिटिक्स, व्हिडिओ ॲनालाइज करणं. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही CCTV फुटेज वगैरे पाहता. ओके, किंवा एक बेस्ट एक्झाम्पल देतो. तुम्ही पाहिलं असेल असे कॅमेरे किंवा अशा सिस्टम पाहिले असतील. नॉर्मल जर बिहेवियर CCTVच्या अंडर होत असेल ना तर एव्हरीथिंग विल बी गोइंग टू बी फाईन. बट CCTVमध्ये असं जर काही कॅप्चर होत असेल की ज्यांना थोडं हार्मफुल आहे, डेंजर आहे किंवा ना थोडं असं डाऊटफुल बिहेवियर वाटलं. ओके, किंवा लाईक गन वगैरे दिसली. ओके, असं काय दिसेल ना तर त्या ठिकाणी ना कॅमेराना अलर्ट देतो आहे. ओके, ह्याच्या पाठीमागे पण ना डीप लर्निंग काम करतं आहे. त्याला व्हिडिओ वगैरे पूर्ण ॲनालाइज केला जातो. तो व्हिडिओ ते फ्रेममध्ये कन्वर्ट केला जाते आणि फ्रेमवरती अगोदर ते मॉडेल ट्रेन करायच्या भरपूर गोष्टी आहेत, सांगेन नंतर कधीतरी. बट त्या ठिकाणी पण याचा रोल प्ले करते व्हिडिओ ॲनालिटिक्स. ओके, देन NLP ज्याला आपण नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणतात, जे की डीप लर्निंग झाल्यानंतर आपण पाहणार आहोत. सो अमेझॉनची एक रिकॉग्निशन सर्व्हिस आहे. यासाठी अमेझॉन रेकॉग्निशन म्हणून जी ना व्हिडिओ ॲनालाइज करण्यासाठी हेल्प करेल. काही सस्पेक्टेबल बिहेवियर दाखवेल किंवा काही त्यामध्ये जर वेगळं असेल, डाऊटफुल, डेंजरस, तर त्या ठिकाणी ना ते तुम्हाला अलर्ट देईन किंवा ते तिथल्या व्हिडिओमध्ये दाखवेन. ओके, किंवा ट्रिगर काहीतरी करेल. मायक्रोसॉफ्टची एक आहे सर्व्हिस, मायक्रोसॉफ्ट ॲझर म्हणतात, ॲनालिटिक्स म्हणून काहीतरी आहे, व्हिडिओ ॲनालिटिक्स और समथिंग काहीतरी. तर ॲझर इंडेक्सर समथिंग अशी काहीतरी एक सर्व्हिस आहे जी ना यासाठीच वापरतात, व्हिडिओ इंडेक्सर और समथिंग. पण आहे ॲझरची आहे, त्यानंतर ॲमेझॉनची पण आहे, AWSची पण आहे. ओके, क्लिअर झाले आहे यूज केसेस? येस सर. नाव पहा, मशीन लर्निंग जिथे सिम्पल प्रोसेस आहेत अशा ठिकाणी वापरतात. डीप लर्निंग जिथे कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे अशा ठिकाणी डीप लर्निंग वापरतात. ओके, नाव कमिंग टू द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट जी ना डीप लर्निंगमध्ये तर कामाची आहे, रिअल लाईफमध्ये पण काम असेल आणि अपकमिंग जर तुम्ही एखाद्या MLच्या प्रोजेक्टवरती काम डीप लर्निंगच्या प्रोजेक्टवरती काम करत असाल तर माझं बेसिक नॉलेजमधून पण इम्पॉर्टंट आहे. ओके, सो आपण एखाद्या लेक्चरला बोललो होतो, आय डोंट रिमेंबर की डेट काय लेक्चरची, पण आपण त्या लेक्चरला बोललो होतो की इमेज इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट टाईप ऑफ पिक्सल्स. बरोबर. आता तुम्ही माझ्या लॅपटॉपची जी काय स्क्रीन बघतात, राईट. सो या स्क्रीनला जर मी एक इमेज कन्सिडर करत असेल तर इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ पिक्सल और डिफरंट, आय कांट से द डिफरंट टाइप बट इट्स कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट पिक्सल. ओके, मल्टिपल पिक्सल ज्यावेळेस कंबाईन होतात त्यावेळेस एक इमेज फॉर्म होते. तुम्ही कॅमेरा ऐकलं असेल लाईक 40 मेगापिक्सल, 50 मेगापिक्सल, वॉट एव्हर इट विल बी. ओके, सो MP म्हणतात त्याला, मेगापिक्सल म्हणतात. ओके, सो 40 MP वगैरे असं मोबाईलवरती जे असेल इट्स ॲक्च्युली मेगापिक्सल. ओके, सो पहा, पिक्सल म्हणजे एक्झॅक्टली काय असते. पिक्सल इज नथिंग बट लाईक द ग्रीड, एक जाळी असते ना किंवा नेट असते अशी. इट्स कॉल ॲज यातली जी एक सिंगल एलिमेंट दिसतंय, हा एक पिक्सल आहे, हा दुसरा पिक्सल आहे, हा तिसरा पिक्सल आहे, हा चौथा, असे ना मल्टिपल पिक्सल कंबाईन आले ना एक इमेज फॉर्म होते. ओके, तुम्हाला हे दिसत नाही, हे लाईक छोटे छोटे पार्ट्समधले दिसत नाही. एखाद्या इमेजला किंवा पिक्चरला भरपूर झूम करत जा, अगदी लास्ट लेवलला झूम करत जा. ओके, माइट बी पॉसिबल की दिसतील पण शक्यतो देर आर रेअर चान्सेस. ओके, सो पिक्सलना जेवढे जास्त तेवढी इमेजला जास्त हे दिसते, काय बोलतात, क्लिअर दिसते. ओके, जेवढे पिक्सल कमी तेवढी इमेज ना ब्लर दिसते. ओके, फाईन. सो कॅमेरावरती पण तुम्हाला जेवढा कॅमेरा जास्त मेगापिक्सलचा आणि जेवढा
चांगल्या ब्रँडचा तेवढा जास्त ना त्याला क्लॅरिटी. ओके, बाकी कोणी 102 मेगापिक्सलचा आणेल पण त्याला क्लॅरिटीज नसेल, सो आय थिंक त्याला अर्थ नाही, बरोबर. सो कम ब्रँड अँड द कॅमेरा क्वालिटी वॉट एव्हर इट विल बी, अँड किती मेगापिक्सलचा आहे हे पण मॅटर करते. सो त्यावरती पण क्लॅरिटी डिपेंड आहे. सो जेवढे जास्त पिक्सल तेवढी जास्त क्लॅरिटी. ओके, बेसिक सांगतो हे आता पिक्सल कशावरती काम करतात किंवा कलर्स वगैरे कशावरती काम करतात. बेसिक 3 कलर असतात ज्याला आपण प्रायमरी कलर म्हणतो, आणि त्या 3 प्रायमरी कलरची तुम्ही जर ब्राईटनेस जर खाली वर करत असाल ना तर तुम्हाला कोणता पण कलर मिळू शकतो. सिम्पल आय कॅन से दॅट चूज एनी 3 प्रायमरी कलर्स. इफ यू चेंजिंग द ब्राईटनेस और इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग द ब्राईटनेस यू कॅन फॉर्म एनी कलर. 3 बेसिक कलर आहेत, सांगेन पुढे. ओके, सो पिक्सल इज नथिंग बट द व्हॅल्यू असोसिएटेड विथ ईच कलर. पिक्सल म्हणजे ना जे काय तुमच्या कलर आहे त्याबद्दल जे काय व्हॅल्यू असोसिएटेड आहे इट्स कॉल्ड ॲज पिक्सल. लॅपटॉप स्क्रीन. ओके, आता तुमच्या लॅपटॉपची स्क्रीन मी समजतो सपोज 15 इंच आहे. ओके, सो आणि रिझोल्युशन जर पकडलं लॅपटॉपचं, ओके, किंवा काउंट ऑफ पिक्सल, सॉरी इट्स ॲक्च्युअली काउंट ऑफ पिक्सल, तर इट विल बी अराउंड लाईक 1360 मल्टिप्लाइड बाय 768. हे तुमच्या लॅपटॉपचं ना रिझोल्युशन असेल किंवा काउंट ऑफ पिक्सल असेल. ओके, म्हणजे लाईक 1360 मल्टिप्लाय बाय 768, सॉरी 768, नॉट 67, इट्स 68. ओके, 1360 मल्टिप्लाइड बाय 768 मल्टिप्लाय केलं तर अराउंड तुम्हाला 10 लाखाच्या आसपास पिक्सल भेटतील. ओके, म्हणजे त्याचा प्रोडक्ट ते असेल, रिझल्ट तो असेल. म्हणजे तुम्ही जी लॅपटॉपची स्क्रीन पाहतात माझी, इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ 10 लाख पिक्सल्स. क्लिअर? कारण रिझोल्युशन मी सांगतो 1360 बाय 768. ओके, ह्याचं प्रोडक्ट करा, गुणाकार करा, 10 लाखाच्या आसपास काहीतरी भेटेल. म्हणजे माझी जी स्क्रीन तुम्ही पाहतात इट्स कॉम्बिनेशन ऑफ 10 लाख पिक्सल इन करंट सिनारिओ. क्लिअर? पिक्सल का आहे, इमेज कशी फॉर्म होते, बेसिक 3 बेसिक कलरपासून काय काय बनवते, RGB म्हणतात, रेड ग्रीन ब्ल्यू. ओके, क्लिअर? येस सर. ठीक आहे, हे जे मी समजावलं ते इथंच आहे. आता सगळ्या नोट्स सोडून पाठ आहेत, पुढच्या पेजवर काय आहे अगोदरच माहिती होते, असं द्या. ठीक आहे, इमेज. ओके, इट्स नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट पिक्सल्स. ओके, सो ईच पिक्सल ॲक्ट्स ॲज अ इंडिव्हिज्युअल फीचर इन डीप लर्निंग. ओके, सो डीप लर्निंगमध्ये काय होतं आहे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी की इमेज म्हणजे इट्स नो कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट टाईप ऑफ पिक्सल, आणि यामध्ये ईच पिक्सल एक फीचर म्हणून काम करेन, एक कॉलम म्हणून काम करेन डीप लर्निंगमध्ये. आता मला सांगा, तुमच्याकडे जर 10,000 रो असतील आणि 10 लाख जर कॉलम असतील तर मशीन लर्निंग डील करू शकेल अशा केसमध्ये? इज इट पॉसिबल? नाही. ओके, सो म्हणजे प्रॉब्लेमची कॉम्प्लेक्सिटी वाढते. हाय डायमेन्शनल डेटा तर बनतोयच, पण मशीन लर्निंगला हे ना हँडल होणार नाही. ओके, सो त्या केसमध्ये विल डिरेक्टली गो फॉर डीप लर्निंग. ओके, जिथं प्रॉब्लेमची कॉम्प्लेक्सिटी जास्त तिथं आपण डीप लर्निंगला जातो. Okay, so simple. In above case there are 10 lakhs features, I mean 10 lakhs pixel. So curse of dimensionality case comes in the existence. You can go for deep learning in such a scenarios. Okay, next. Okay, हे बाकी तुम्हाला शिकलं असेल तुम्ही, आय थिंक 4th स्कॉलरशिपला वगैरे शिकलेत ना हे, म्हणजे आरशातील प्रतिमा वगैरे, किंवा ह्याला फिरवलं क्लॉकवाईज तर काय होते, तर सी ह्याला जर मी क्लॉकवाईज फिरवलं तर हे बनते, बरोबर ना? हो. ओके, हे कसं कळालं तुम्हाला? कारण तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की किंवा तुम्ही अगोदर प्रॅक्टिकल करून बघितलेलं आहे, तुम्ही या गोष्टींचं नॉलेज आहे. ओके, बट मशीनला हे कसं समजणार? मशीनला कसं समजणार? सो त्यासाठी काही असेल ना, मशीनला आपल्याला ट्रेन करून समजावं लागते. मशीनला ना अगोदर 100 वेळेस समजावून सांगावं लागते की हे आहे. ओके, फॉर एक्झाम्पल मशीनला जर त्याला सांगायचं असेल फरक डॉग आणि कॅटमध्ये आहे, तर मशीनला अगोदर समजावं लागते की डॉगची ना आईज अशी असतात, डॉगची टेल भरपूर लांब असते, त्यानंतर डॉगची हाईट जास्त असते, असे ना प्रत्येक ना फीचर किंवा डिस्टिंक्ट फीचर मला दोघांमधले सांगावे लागतील मशीनला समजावून म्हणजे मी असं ओरली सांगणार नाही, बट आय हॅव टू ट्रेन ऑन दॅट डिस्टिंक्ट फीचर ऑन द मॉडेल. ओके, मॉडेल त्या फीचरवरती मला ट्रेन करायला लागेल जे की दोघांमध्ये फीचर युनिक असतील, आणि एकदा मॉडेलला समजलं की हे असं काहीतरी आहे आणि याच्या बेसिसवरती आपण ना दोघांना सेपरेट करू शकतो. ओके, सो ऑन द बेसिस ऑफ दॅट इट विल सेपरेट की त्यामध्ये डॉग कोणता आहे आणि कॅट कोणता आहे. ओके, क्लिअर? आता पहा दुसरं एक्झाम्पल. So I have 2 images. First, this is
द माऊस अँड दिस इज ह्युमन म्हणा किंवा गर्ल म्हणा. ठीक आहे. सो यापैकी कोणतं हे आहे सांगा माऊस आणि कोणती गर्ल आहे सांगा. ए वाला माउस है आणि बी वाला ह्यूमन है. ओके, हा वाला गर्ल आणि ही वाला माऊस, राईट. हे गर्ल हे माऊस असंच ना. नाही सर, कसं ओळखलं? पहिले ए वाला माउस कसं बी वाला ओळखलं? गर्ल. हम्म. मोठे बी कान, वाला मिशा, बी वाला फेस शेप. गर्ल. ओके, मग हे जे कान मोठे आहेत बरोबर, याला कान असतील छोटे असतील ॲज कम्पेअर टू. ओके, म्हणजे कानामध्ये डिफरन्स असतील उंदराच्या आणि माणसाच्या. ओके, व्हॉट अबाउट आईज? याची आईज वेगळी असतील, याची आईज याचं नाव वेगळं असेल. ह्याला उंदराच्या चेहऱ्यावरती लाईक माऊस आय मीन बॉडीवरती केस वगैरे किंवा चेहऱ्यावरती केस भरपूर असतील, याच्या कमी असतील. याला मिशा वगैरे असतील, याला नाही. ओके, याचे केस ना असे लेंदी असतील. ठीक आहे, बट याला ना तेवढे लेंदी केस नसतील. ओके, सो हा बेसिक डिफरन्स आहे जो तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत आणि तुम्ही लहानपणापासून शिकलात. का शिकलात तर तुम्हाला या गोष्टी लहानपणापासून माहिती. आज जवळपास मला 20-25 वर्ष झाले या गोष्टी माहीत आहेत. तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन द ह्युमन बिंग्स अँड द माऊस ऑर द रॅट. ओके, कारण तुम्ही या गोष्टी पहिल्यापासून शिकलात आणि तुम्हाला नवीन ज्यावेळेस तुम्ही होतात ना, ज्यावेळेस तुम्हाला काहीच कळत नव्हतं, त्यावेळेस तुम्हाला ना घरच्यांनी सांगितलं असेल किंवा बाहेरच्यांनी सांगितलं असेल की हा असा असतो आणि तो तसा असतो, त्यावेळेस तुम्ही या गोष्टी शिकल्या. तसंच मशीन ज्यावेळेस नवीन असते, कोणते मॉडेल नवीन आहे, बिगिनिंगच्या फेजमध्ये असेल, त्याच मॉडेलला हे शिकवावं लागतं. लहान मुलाप्रमाणे मॉडेलला ट्रेन करावं लागतं की हे असंच आहे, ते तसंच आहे. ओके, जसं लहान मुलावर तुम्ही ना संस्कार करायला जर चुकलात ना, तर ते पुढे काहीतरी चुकीचे काम करते, राईट. ओके, तसंच मशीनला जर तुम्ही प्रॉपरली ट्रेन केलं नाही, मॉडेलला प्रॉपरली ट्रेन केलं नाही बिगिनिंगच्या फेजमध्ये, तर इट कॅन गिव्ज अ रॉंग प्रिडिक्शन. कळालं? म्हणून मॉडेल ट्रेनिंग का गरजेचं आहे, मॉडेलमध्ये डिफेक्ट किंवा प्रॉब्लेम्स रिमूव्ह करणं गरजेचं आहे. द रिझन इज दॅट की उद्या चुकीची प्रिडिक्शन देऊ नये. ओके, जस्ट गिव्ह मी वन एक्झाम्पल. ओके, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडनं ब्रेन ट्यूमर डिटेक्ट करणार एक आहे. ओके, म्हणजे ते डायरेक्ट इमेज अनालिसिस करताना सांगते त्याला ब्रेन ट्यूमर आहे का नाही. ओके, डॉक्टर पण आहे, बट एकदम ॲडव्हान्स सिस्टम जनरेट केलं म्हणजे तुम्ही फक्त तुम्ही ना पेशंटचा रिपोर्ट टाकणार, जो काय एक्सरे स्कॅन किंवा यामधनं आलेला आहे, स्कॅनिंगमधनं, MRI स्कॅनमधनं फक्त रिपोर्ट टाकणार आणि तुम्हाला आउटपुटमध्ये कळेल की आहे की नाही. या केसमध्ये सांगा मॉडेलला तुमचं जर चुकीचं ट्रेन झालेलं असेल. ओके, सो एखाद्याला ब्रेन ट्यूमर असेल, बट तुमचं मशीन सांगतं की याला ब्रेन ट्यूमर नाही, इट्स कम्प्लिटली फिट, 100% ओके. घरी गेला आणि नंतर 2-4 दिवसांना ब्रेन ट्यूमरला गेला तर सो असं काय घडू नये. हे एक एक्झाम्पल दिलं, बट देअर आर लॉट ऑफ थाउजंड्स ऑर लॅक्स ऑफ यूज केसेस ऑफ AIML. ओके, सो असं काय होऊ नये म्हणून हे अवॉइड करण्यासाठी अगोदर मॉडेलला पूर्ण मॉडेलवर एफर्ट घेतात किंवा घ्यावे लागतात की चुकीचं प्रिडिक्शन उद्या काय देऊ नये म्हणून. ओके, फाईन. आय होप इट हॅज बीन क्लिअर नाव. इथं पण ना जे काही डिस्टिंक्ट फीचर पकडतात दोघांमधले आणि त्या फीचरवरती मॉडेल आपण ट्रेन करतो. आता पहा, परफॉर्मन्सचा मला ग्राफ जर ड्रॉ करायचा असेल तर ML आणि DL वरती अँड ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स अँड अमाऊंट ऑफ डेटा. ML वरती ना एक ठराविक लेवलला डेटा असेल तर त्या लेवलपर्यंत परफॉर्मन्स भेटतोय. ओके, बट ज्यावेळेस डेटा वाढते त्यावेळेस ML ना कमी पडते, त्यावेळेस डीप लर्निंग चांगलं परफॉर्म करते. गॉट इट? परफॉर्मन्स वर्सेस अमाऊंट ऑफ डेटा ग्राफ. या केसमध्ये डीप लर्निंग बेस्ट परफॉर्म करेल. अमाऊंट ऑफ डेटा वाढला तर परफॉर्मन्स पण डीप लर्निंगचा वाढेल. अमाऊंट ऑफ डेटा वाढला तर मशीन लर्निंगचा परफॉर्मन्स डाऊन होऊ शकतो. नाव कमिंग टू द ML प्री प्रोसेसिंग. ओके, सो ML मध्ये तुम्हाला माहिती आहे की 60% प्रोसेस आपण ना, आय मीन 60% टाईम आपण ना कोणत्या प्रोडक्टच्या ML मध्ये EDA मध्ये घालतो किंवा प्री प्रोसेसिंगमध्ये घालतो, राईट. येस. त्यामध्ये लाईक भरपूर कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहे. तुम्हाला माहिती आहे मशीन लर्निंगच्या प्रोजेक्टमध्ये EDA असेल, फीचर सिलेक्शन असेल, फीचर इंजिनिअरिंग असेल, एक्सेट्रा. मग मिसिंगवालीसोबत डील करणं असेल, आउटलायरसोबत डील करणं असेल, स्केलिंग असेल, एन्कोडिंग असेल, एक्सेट्रा. ओके, बट इन केस ऑफ डीप लर्निंग, ओके, नो नीड टू डू अ फीचर इंजिनिअरिंग अँड स्केलिंग. ओके, स्टार टर्म्स अँड कंडिशन अप्लाय. ओके, सध्यापुरतं हे लक्षात घ्या, कुठे करायला लागते मी नंतर सांगेन. ओके, स्टारमध्ये टर्म्स अँड कंडिशन अप्लाय. ओके, so deep learning itself work as a feature selector. Effect, it will reduce the time. Okay, so need to do only the missing value, scaling and encoding. Okay, याला काही तथ्य आहे, काही टर्म्स आहेत, मी सांगेन पुढे लेक्चरला. सध्या फक्त हे लक्षात असू द्या जे आज शिकवतो ते. मी नंतर ह्याला ना एकदम आज ना थोडे डिटेलमध्ये नेणार नाही. आज फक्त ओव्हरव्ह्यू देतो डीप लर्निंगचा, उद्यापासून डेप्थमध्ये जातो आहे. ओके,
सो GPU आणि CPU या कन्सेप्ट तुम्ही आता डीप लर्निंगमध्ये किंवा जेवढं जसं जेन AI किंवा AI आणखी ट्रेंडिंगमध्ये जसं सेन ना तसं तुम्ही GPU आणि CPU सारख्या गोष्टी आहे का. ओके, सो तुम्हाला GPU मॅन्युफॅक्चर माहिती असेल, NVIDIA ऐकले? येस, माहिती सर. ओके, भरपूर मोठी कंपनी आहे. आय थिंक GPU मध्ये जर कोणी जास्त पॉप्युलर असेल ना, बाकीच्या पण भरपूर असतील कंपन्या. ओके, बट NVIDIAनं स्वतःची एक छाप सोडलेली आहे इंडस्ट्रीमध्ये किंवा सेगमेंटमध्ये. ओके, GPU मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. ओके, कधी वेळ भेटला ना तर ज्याने NVIDIA उभा केले ना त्याची स्टोरी ऐका. ओके, किंवा त्याचा हिस्ट्री पहा एक वेळेस. मी आता पूर्ण स्टोरी सांगणार नाही, बट इफ यू गॉट द टाईम अभ्यास करून तर नक्की स्टोरी पहा. NVIDIAचं ज्यानं उभा केले ना त्याची स्टोरी काय आहे. यू विल ऑल्सो सरप्राईज की ना NVIDIAची सुरुवात कुठून आणि कशी झाली होती. ओके, कमिंग टू द नेक्स्ट GPU अँड CPU. सो GPU स्टँड फॉर ग्राफिक प्रोसेसिंग युनिट. फॉर बेसिकली हे गेमिंग लॅपटॉपला यायचं अगोदर. ओके, बट आता हे ना जे तुम्ही वर्क करतात IT मध्ये लॅपटॉपला, त्या लॅपटॉपला पण GPU येतोय. ओके, जर तुम्ही घेत असाल आणि लॅपटॉपला GPU नसेल तर तुम्हाला सर्व्हरवरती किंवा ना replicate.ai सारखे जे प्लॅटफॉर्म आहेत जे तुम्हाला मॉडेलचे API देतात. ओके, प्लस त्या मॉडेलला रन करण्यासाठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म लागते, GPU लागते, तर ते पण ते देतात. तुम्ही जर गुगल कोलॅब यूज करत असाल तर गुगल कोलॅबमध्ये T4चा GPU येते, जो की लाईक स्पेसिफिक ड्युरेशनसाठी फ्री ऑफ कॉस्ट भेटते, नंतर ना लिमिट संपते. गुगल कोलॅबमध्ये जिथं तुम्ही चेंज रन टाईमला जातात तिथं तुम्ही T4 सिलेक्ट करा, तो टेस्लाचा आहे GPU T4. ओके, सो तो पण पॉवरफुल GPU आहे. ओके, पण एकदम पॉवरफुल नाही आहे. इट्स ओके, इट गुड, बट एकदम पॉवरफुल नाही. T4 GPU आहे, त्यांना लिमिटेड टायमिंगसाठी तुम्हाला वर्क करायला भेटतं GPUवरती. ओके, सो GPU स्टँड फॉर ग्राफिक प्रोसेसिंग युनिट. CPU म्हणजे जो तुमच्या ना सध्याच्या लॅपटॉपला आहे तो. ओके, ज्याला आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतो. आणि जनरली हा ना 4 कोरचा लॅपटॉप असते. जनरली इट्स 4 कोर लॅपटॉप. सो ॲट अ टाईम एनी वन ऑफ दी और ऑल दी कोर विल गेट एंगेज. ओके, सो एक तर ना एक कोर एंगेज होते किंवा सगळ्या कोर ना एंगेज होतात और 1 बाय 1. CPU मध्ये आता GPU मध्ये काय होते पहा. GPU मध्ये पॅरलल प्रोसेसिंग आणि डिस्ट्रीब्युशन असते. ओके, म्हणजे पॅरलली ना सगळं प्रोसेसिंग पण आणि वर्क पण करत राहील. आणि 3 गोष्टी असू द्या GPU मध्ये. इट्स पॅरलल, प्रोसेसिंग अँड डिस्ट्रीब्युशन. पॅरलली सगळ्या गोष्टी रन होतात त्यामध्ये. ओके, आणि डिस्ट्रीब्युशन आणि प्रोसेसिंग पण. ओके, सो ऑल विल वर्क हिअर इन केस ऑफ GPUज. सो कुडा नावाचे कन्सेप्ट आहे. इफ यू गॉट द टाईम प्लीज गो विथ दिस की कुडा काय आहे. ओके, कुडा नावाची कन्सेप्ट आहे, त्यावरती एकदा गो थ्रू करा. आय वुड लाईक टू सजेस्ट. कुडा लिहून घ्या वाटलंच तर. तुम्हाला कुडा पाहिजे काय आहे ते आताच नाही, लेक्चर झाल्यानंतर पहा. ओके, त्या अगोदर सांगतो. ओके, किंवा एक फक्त डेफिनेशन किंवा सिम्पल सांगतो. सो कुडा स्टँड फॉर CUDA. कोणी आणखी UADA म्हणेल. सो इट्स ॲक्च्युली CUDA, कुडा. ओके, कुडा इज कम्प्यूट युनिफाईड डिव्हाइस आर्किटेक्चर. It is parallel computing platform and application programming interface, which is also called as API. So in the we can use GPU on general purpose processing. It is developed by again NVIDIA for general purpose computing and graphics process unit. CUDA is a programming language which is used for the GPU. Okay, अशा भरपूर तुम्हाला ना कंटेंट ऑनलाईन भेटेल. जे तुम्हाला इझी डेफिनेशन वाटते, जे कंटेंट वाटते त्या थ्रू गो करा. ओके, आणि कुडा पण ना थोडं वाचून घ्या, चालेल. सिम्पल आहे डेफिनेशन मी जी सांगितली ती. फुल फॉर्म तर हेच आहे, कम्प्युटर युनिफाईड डिव्हाइस आर्किटेक्चर. आणि हे पॅरल कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म आहे. आणि पॅरल कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म आणि API दोघांचं कॉम्बिनेशन आहे असं म्हटलं तरी चालेल. ओके, येस सर. सो येस सर. एक एक्झाम्पल देतं, हे स्क्रीनवरती आहे, ते सोडून द्या. ओके, सो तुमच्याकडनं 10 एम्प्लॉय आहेत तुमच्या टीममध्ये. ओके, सो या केसमध्ये ना मी काय करतोय, सगळ्यांना ना कामाला बोलवत नाही एकदाच, किंवा सगळ्यांना मी काम हे करत नाही. तर काय करतोय, एक काम आज ह्याला देतोय, नंतर तो अब्सेंट राहील. दुसरं काम दुसऱ्या दिवशी त्याला देतोय, तिसऱ्या दिवशी बाकीचे 2 अब्सेंट, तिसरा येतो त्याला तिसरं काम, चौथ्या दिवशी सगळे अब्सेंट, 4 नंबरचं येतोय, असं करत राहतोय. सो मला सांगा या केसमध्ये एकतर रिसोर्सेस आयडियल बसून राहायला लागलेत, प्लस माझा टाईम जातोय. राईट, बरोबर ना. सो या केसमध्ये आपण काय करणार, 10 जणांना 10 दिवशी नाही बोलवणार. ओके, सो एकाच दिवशी 1 तासामध्ये 10 जणांना बोलवणार आणि 10 जणांना काम लावणार आणि 1 तासामध्ये करून घेणार. रिसोर्सेसचं युटिलायझेशन झालं, प्लस टाइम पण सेव्ह झाला. राईट,
येस. सो असंच काहीतरी जीपीयू काम करते, जिथे ना एक कोरना एंगेज होण्यापेक्षा पॅरल प्रोसेसिंग अँड डिस्ट्रीब्युशन काम करेल, सगळ्या कोर एंगेज होतील आणि परफॉर्मन्स पण वाढलेला असेल आणि जे काय आउटपुट असेल ते तुम्हाला व्यवस्थितरित्या भेटेल विदिन लिमिटेड टाईम. जास्त टाईम कन्झ्युमिंग नाही CPU सारखं. GPU मध्ये लिमिटेड टाईममध्ये सगळ्या गोष्टी होतात. क्लिअर? येस. हा सर. ओके. पुढे तुम्हाला वाचायचे मग अशी जे म्हटलं ते. अपार्ट फ्रॉम दिस डीप लर्निंग, सी लक्षात असू द्या डीप लर्निंगची डेफिनेशन. डीप लर्निंग इज अ सबसेट ऑफ मशीन लर्निंग विच इज इसेन्शियली अ न्यूरल नेटवर्क. देर आर 3 or more लेअर. परत करतोय, डीप लर्निंग इज सबसेट ऑफ मशीन लर्निंग which is essentially a neural network which is 3 or more than that. ओके. न्यूरल नेटवर्क, सी ब्रेनमध्ये न्यूरॉन असतात हे तर सगळ्यांना माहिती आहे, राईट ना? का तुमच्या ब्रेनमध्ये नाहीत? असतील, आहेत सर. असतात. ओके, म्हणजे कॉन्फिडन्स नाही की ब्रेनमध्ये न्यूरॉन्स आहेतच म्हणून. ओके, चेक करावं लागेल का? नाही सर. ओके. सी जो काय तुमचा ब्रेन आहे ना 1300 ग्राम वजनाचा आहे ना, नॉर्मल लोकांच्या ब्रेनचं 1300 वजन असतं. ओके, सायन्समध्ये जर तुम्ही शिकला असाल तर 1300 ग्राम. ओके, काही लोकांचं कमी असते असं ऐकलं होतं मी, ते जास्तच हुशार असतात. बरोबर आहे का? आईन्स्टाईनच्या ब्रेनचं वजन कमी होतं ना? हो. ओके. ते आय थिंक त्याचा ब्रेन नंतर कितीतरी पार्ट्समध्ये कट केला होता, त्याचा ब्रेन कोणीतरी चोरून पण नेला होता असं मी ऐकलं होतं. आणि त्यानंतर आय थिंक त्याच्या ब्रेनचे जे छोटे छोटे पार्ट होते ना, भरपूर रिसर्च झाला होता. माहिती आहे तुम्हाला? ऐकलंस काय? ऐकलंय सर. ओके. सो भरपूर रिसर्च वगैरे झाला होता, पण ब्रेनचं वजन कमी होतं हे मात्र नक्की. ओके. सो या कमिंग टू द मेन न्यूरल नेटवर्क. सो जसा ब्रेन ना इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट टाईप ऑफ न्यूरॉन्स. ओके. सो आपला ब्रेन ना फक्त एक सिंगल पीस नाही, तर इथे एक न्यूरॉन असेल, इथे एक न्यूरॉन असेल, इथे एक अशा एक न्यूरॉन असतात आणि मल्टिपल न्यूरॉन्स ना एकमेकांना अशा कनेक्टेड असतात. ओके, ठीक आहे. अशा न्यूरॉन कनेक्टेड असतात. तसं डीप लर्निंगमध्ये ना आता इथे डॉट असतात. ओके, त्या ब्रेनमध्ये न्यूरॉन समजा आणि हे बाकीचं न्यूरॉनचं नेटवर्क समजा. ओके, तसंच डीप लर्निंगमध्ये असंच ना, किंवा यापेक्षा ना वॉस्ट असं नेटवर्क असते न्यूरल्सचं. ओके, सॉरी न्यूरॉनचं. ओके, जे एकमेकांना कनेक्टेड असेल. इट्स अगेन कॉल एज द न्यूरल नेटवर्क. बेसिकली न्यूरॉन इज नथिंग बट बिल्डिंग ब्लॉक ऑफ न्यूरल नेटवर्क. परत सांगतोय, न्यूरॉन इज नथिंग बट बिल्डिंग ब्लॉक इन न्यूरल नेटवर्क. न्यूरॉन म्हणजे असा एक ब्लॉक आहे जो ना न्यूरल नेटवर्क बिल्ड करण्यासाठी हेल्प करतोय. म्हणजे ते डॉट जे मी दाखवलेले. ओके, सर्कल असे जे दाखवले होते ते. ओके, न्यूरॉन. परसेप्ट्रॉन इज नथिंग बट द 2-stage अल्गोरिदम. ओके, यामध्ये दोन गोष्टी होतात, त्या मी उद्या सांगेन. ओके, परसेप्ट्रॉन. सो न्यूरॉन माहिती असू द्या, पण परसेप्ट्रॉन पण हा न्यूरॉन सारखाच असतो, किंवा यू कॅन ऑल्सो से दॅट परसेप्ट्रॉन इज नथिंग बट अगेन अ न्यूरॉन. ओके, सो यामध्ये समेशन फंक्शन वगैरे आणि ॲक्टिवेशन फंक्शन या दोन गोष्टी होतात परसेप्ट्रॉनमध्ये, कारण याला म्हटलं की हा 2-stage अल्गोरिदम असतो. इट सेल्फ इज वन मॉड्यूल परसेप्ट्रॉन. यामध्ये दोन गोष्टी होतात, समेशन आणि ॲक्टिवेशन फंक्शन. ते आपण उद्या डीपमध्ये पाहू. डोंट वरी अबाउट दॅट पार्ट. चालेल. ॲक्टिवेशन फंक्शन मी मशीन लर्निंगमध्ये सांगितलं, सेमॉइड वगैरे तशा टाईपचे फंक्शन तुम्हाला इथं पाहायला मिळतील आणखी. ओके, गॉट इट? येस सर. Okay. Yes, so, sir. Yeah, that's all for today for the basic introduction of deep learning. आपण उद्या आणखी डीप डाईव्ह करू डीप लर्निंग मध्ये. चालेल? हो सर.